नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जिंकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी घरी येतात. दोघंही आता त्याच स्वप्नामध्ये असतात. आता ऋषिकेश सारखा जानकीकडे पाहत असतो आणि आता मैदानावर जे क्षण घडलेले आहे ते सर्व क्षण आता ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतो की सगळ्यांच्या समोर जानकीने त्याच्या गालाला किस केलेला असतो. हेच अगदी त्याच्या हृदयाला भिजून जात असतं. तो सारखा जानकीकडे पाहत असतो आणि रोमॅन्टिक होऊन हसत असतो. तेव्हा आता जानकी त्याला विचारते की काय, कसल्या विचारात हरवलात, आणि अगदी हात वारे करून ती त्याला अगदी भानावर आणते. तेव्हा तर ऋषिकेश हसतो आणि म्हणतो की हे बघ जानकी, अगं किती ग्रेट आहेस ग तू, आणि खरंच काय खेळलीस ते तुला माहिती आहे का? तुझ्यामुळे मात्र खूप मोठ्या संकटातून आपण वाचलो. त्यावर आता जानकी म्हणते की अरे मी फक्त एकटी नाही, पण आपण सगळेजण आता एकमेकांच्या मदतीने यातून बाहेर पडलो. आणि हे बघ अरे, मला सगळ्यात जास्त तुझं कौतुक वाटतं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय माझं कौतुक? तेव्हा आता लगेच माझं कौतुक तुला काय वाटतं असं तो विचारतो. जानकी म्हणते की अरे बक्षिसाचे पैसे मिळाल्या तू लगेच पाटील काकूंना ते पैसे नेऊन दिले. जानकीने त्याच्या हातात हात ठेवलेला असतो हातावर, आणि आता ती अगदी त्याचं कौतुक करत असते. आणि अगदी ऋषिकेश तिच्याकडे रोमॅन्टिक होत पुन्हा बघत असतो आणि पुन्हा तो तिच्या नव्याने प्रेमात पडत असतो. जानकी बोलत असते आणि ऋषिकेश सारखं तिच्याकडे रोमॅन्टिक होत बघत असतो. तेव्हा आता जानकी हसून म्हणते की खरंच अरे ऋषिकेश, मला तुझं खूप कौतुक वाटतं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तेव्हा मात्र आता ऋषिकेश खुश होतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा, सारंग आणि सुमित्रा यांना आवाज देते. सुमित्राचा हात मात्र अगदी गळ्यात बांधलेला असतो आणि डोक्याला पट्टी वगैरे असते. सारंगच्या सुद्धा हाताला पट्टी वगैरे असतात. दोघंही बाहेर येतात. मित्र म्हणते की अरे या ना लवकर लवकर या इकडे. दोघंही धावत येतात आणि पुरणपोळी बघून आता खूपच खुश होतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बघ पुरणपोळी. आता सारंग म्हणतो की काय आई, पुरणपोळी आणि तू बनवलीस? आणि दोघांनाही आता खूपच आनंद होतो कारण दोघांच्या आवडीची पुरणपोळी असते. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की बसा इथे, मी तुम्हाला वाढते. सुमित्रा त्यांना पुरणपोळीचं जेवण वाढते. दोघेही अगदी खुश होऊन आता जेवायला बसतात. सुमित्रा म्हणते की खरंच मुद्दाम तुमच्यासाठी गरम गरम केल्यात. आता सारंग म्हणतो की खूपच छान वाटलं. आता आपल्या हाताने ती सारंग आणि सुमित्रा यांना घास भरवते. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की आई काय सांगू, तुझ्या हातची पुरणपोळी म्हणजे जगात भारी. सुमित्रा सुद्धा आता खूप कौतुक करतो. तसंही सुमित्रा खूपच खुश होते. सुमित्रा म्हणतो की अरे सारंग, आज आपण जिंकलो ना, त्यामुळे आपले इतके लाड होतात. आणि हे बघ अरे, यावेळेस दादा असायला हवा होता, त्याने पुरणपोळ्यावर नक्की ताव मारला असता. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की अरे बिचारा दादा नाही तर बिचारे आपण आहोत. अरे आपल्याला माहिती आहे का, पुरणपोळी नक्की आईने तिच्या लाडक्या ऋषिकेशसाठी बनवली असेल. सुमित्रा म्हणतो की अरे मी तर खरंच हे विसरलो होतो. सारंग म्हणतो की दादा विसरू नकोस, अरे आईने मात्र आपल्या दोघांना भाकरीच्या तुकड्यावरच घेतलेला आहे. आता मुद्दाम ते सुमित्राची चेष्टा करत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे मुकाट्याने खा. आणि काय, कशी झाली पोळी, आवडली का? त्यावर तर सौमित्र म्हणतो की अगदी तुझ्यासारखी गोड एकदम. सौमित्र म्हणतो की आई, अगं तू आम्ही जिंकलो म्हणून आमच्यासाठी पुरणपोळी बनवली, मग तू खेळ बघायला का आली नाहीस बरं? सुमित्रा म्हणते की हो आले होते. सारंग विचारतो की काय आई, तू आली होतीस? अरे हे बघा मी आले होते, परंतु तुम्हाला लागले होते आणि लागलेले असताना सुद्धा तुम्ही जिंकण्यासाठी इतकी धडपड करत होतात. ते सर्व बघून मला खरंच माझा जीव कासावीस झालेला होता. तुम्ही मात्र शक्कल लढून जे काही जिंकलात ना, त्याचा मला खरंच अभिमान वाटला. त्यावर तर सारंग म्हणतो की आई, अगं ती शक्कल आम्ही नव्हती लढवलेली, अगं ती जानकी ताईने लढवली, तिची आयडिया होती ती, आणि खरंच खूपच छान आहे ती. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का? तर आता सुमित्रा म्हणतं की हो आई, आणि तिच्यामुळे खरं आज आम्ही हे बक्षीस जिंकलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो का? आणि खरंच मी अगोदर त्या मुलीला ओळखायलाच अगदी चुकले होते, परंतु आता मात्र तिला मी चांगलंच ओळखलं. म्हणजे हे बघ आता मात्र ती मला आवडायला लागली बरं का? तेव्हा आता सारंग म्हणतो की काय बोलतेस? अगं आवडायचं म्हणजे काय, ती सगळ्यांनाच आवडण्यासारखी आहे, आणि विशेषतः ऋषिकेश दादाला तर फारच आवडते. तेव्हा सौमित्र लगेच आता सारंगवर डोळे मोठे करतो. सारंगच्या लक्षात येते सारंग जे काही बोलून गेलेलं आहे ते. त्यानंतर आता लगेच ऋषिकेश जानकीला इकडे म्हणत असतो की खरं तर आजचा दिवस माझ्या कायम लक्षात राहील आयुष्यभर, पण आजचा हा दिवस आहे ना, तो आणखीन काही स्पेशल व्हायला हवा आहे. तेव्हा आता जानकी विचारते की स्पेशल, आणखीन काय स्पेशल आहे? जर काही गोडाचं बनवायचं असेल तर मला सांग, मी बनवते. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, हे बघ मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मात्र आता लगेच जानकी म्हणते की हो सांग ना. तर आता ऋषिकेश सांगायला जातो, तोच लगेच आता सगळे चाळीतील लोक आता तेथे येतात आणि अगदी जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर टाळ्या वाजवत असतात. तेव्हा सगळेजण खुश असतात. जानकीने आणि ऋषिकेश यांना बघून ते सुद्धा खुश होतात. आता मात्र प्रधान काका
आणि प्रधान काकू सुद्धा आलेले असतात. तेव्हा आता प्रधान काकू म्हणतात की अभिनंदन, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. तर ऋषिकेशला हसूच येते. तर प्रधान काकू खुशात म्हणते की अरे मुळशीमध्ये तुम्ही दोघांनी मात्र आता आपल्या चाळीचं नाव काढलं बरं का. आता प्रधान काका जानकी आणि ऋषिकेशला पेढा देतात. काका तर खूप खुश असतात. जानकी विचारते की तुम्ही सगळेजण अगदी मॅच बघायला आले होते का. प्रधान काकू म्हणतात की नाही अगं, आम्ही तुमची सगळ्यांची स्पर्धा आहे ना तर ती सगळ्यांनी टीव्हीवर बघितली आणि खरंच तुम्ही दोघे जण काय खेळलात, अगदी नजर काढावीशी वाटते मला. तुम्ही दोघं मात्र एकमेकांच्या साथीने काय करू शकतात हे आज मात्र मला कळाले. यावर तर जानकी खुश होत थँक्यू काकू असं म्हणते. आणि हे बघा, हे फक्त आमच्या दोघांचं क्रेडिट नाही तर ऋषिकेशच्या दोन्ही भावांनी खूप आता प्रयत्न केलेले आहेत, त्यांची सुद्धा खूप मदत झालेली आहे. मात्र आता लगेच प्रधान काकू खुश होत म्हणतात की नानासाहेब रणदिवे यांचे 3ही मुलं आहेत तर ते खूप गुणी आहेत, त्यामुळे हा आनंद तर आता साजरा झालाच पाहिजे. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आणखीन खुश होतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा मात्र सारंग आणि सुमित्रा या दोघांना म्हणते पुरणपोळ्यांचा डबा केलेला आहे ऋषिकेशसाठी, तो सुद्धा तिकडे घेऊन जा, तुम्ही तयारच आहे. तेव्हा सारंग म्हणतो की आई तू खेळ बघायला आली होतीस, मग आम्हाला भेटायला का थांबली नाही बरं. त्यावर त्या सुमित्रा म्हणते की अरे मग ह्या पुरणपोळ्या कोणी बनवल्या असतात बरं. अरे तुम्ही जिंकला होतात, मग घरामध्ये गोड करायचं होतं म्हणून मी पुढे निघून आले, बाकी काही नाही. तेव्हा सारंग म्हणतो की बरं झालं आई तू पुढे आली, म्हणजे पुरणपोळ्या आम्हाला खायला मिळाल्यात. त्यावर तर सुमित्रा विचारते की अरे ती ऋषिकेश सोबत जी काही मुलगी राहते तिचं नाव काय बरं. तर सुमित्रा म्हणतो की जानकी, जानकी ताई. सुमित्रा विचारते की अरे तिचा नंबर आहे का तुमच्याकडे. अरे मी तिला फोन केला असता, कारण तिने सुद्धा आता इतकी मेहनत करून आता सगळेजण जिंकलेत, मग तिचं सुद्धा कौतुक करायला नको का, मी थोडंसं कौतुक केलं असतं तिचं पण. त्यावर तर सारंग म्हणतो की आई माझा पाठ आहे, मी भरूक तुझ्या मोबाईल मध्ये. सुमित्रा म्हणते की हो हो, आता सुमित्राला तेच हवं असतं. आता मात्र सुमित्रा म्हणते की हो तोपर्यंत पोळ्याचा डबा घेऊन येते. तर सारंग म्हणतो की बरं ठीक आहे, तोपर्यंत मी सेव्ह करतोय. त्यानंतर आता इकडे सगळेजण आता जे म्हणजे चाळीतील लोक आहे, जे शेजारी आहे, तर ते सगळेजण म्हणतात की ऋषिकेश दादा आम्हाला आज पार्टीच पाहिजे, पार्टी पार्टी करून सगळेजण नाचत असतात. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हो हो नक्की पार्टी मी तुम्हाला देणार म्हणजे देणारच, आजचा हा दिवस आहे तो सेलिब्रेट होणारच, पार्टी तर होणारच. आता जानकी खुश होते आणि म्हणते की झाले ना सगळेजण आता खुश, पार्टी ही होऊनच जाऊन द्या. त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्र हा सारंगला म्हणतो की अरे आईने आता त्या जानकी ताईचा नंबर मागितला, म्हणजे बघ खरंच आई जानकी ताईवर खुश आहे तर, आणि याचा अर्थ तुला कळाला का. तेव्हा सारंग म्हणतो की काय रे. तर सौमित्र म्हणतो की अरे याचा अर्थ काय होतो की आता आईच आता जानकी ताईवर राग नाही म्हणून, आणि दादाचा मार्ग मोकळा झालेला आहे हे बघ. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय बोलतोस, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का आपली जानकी ताई मात्र आपल्या दोघांची जानकी वहिनी होणार का. तेव्हा सौमित्र मान डोलावतो की हो म्हणून. तेवढ्यात आता सुमित्रा पोळ्यांचा डबा घेऊन येते आणि म्हणते की काय रे नुसते हसतात की खातात की काय, आणि हा डबा आहे पोळ्याचा तो ऋषिकेशला नेऊन द्या लवकर या. सारंग आता तिच्या हातात मोबाईल देतो. सुमित्रा विचारते की दिला ना नंबर. तर सारंग म्हणतो की हो दिलेला आहे. म्हणून सुमित्राच्या मनामध्ये आता वेगळंच काही सुरू असतं की आता काही झाले तर ह्या मुलीला ऋषिकेशच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी तिचे हे प्रयत्न सुरू असतात. आता मात्र जानकी ही इकडे भाजी निवडत असते आणि तेवढ्यात तिला सुमित्राचा कॉल येतो. तेव्हा मात्र आता जानकी फोन उचलते. तर सुमित्रा म्हणते की हॅलो जानकी का. तेव्हा लगेच जानकी विचारते की कोण बोलत आहे तुम्ही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मी ऋषिकेशची आई बोलते. तर आता ऋषिकेशची आई म्हटल्यानंतर जानकी खूपच घाबरते आणि टणकणी उडते. म्हणून आता तिने जानकीला घरी भेटायला बोलावलेलं असतं. जानकी आता सुमित्राचा ऐकून फोन ठेवते आणि लगेच तिकडे रणदिव्यांच्या घरी आता सुमित्राने बोलावल्याप्रमाणे भेटायला येते. आता रणदिव्यांच्या घरात आल्यानंतर जानकीला आनंदच होतो आणि जानकी मात्र ती तुळशी वृंदावन पाहते. जानकी आता तुळशीला नमस्कार करून आता आत येते. आता जानकी आत आल्यानंतर आता सुमित्रा बघते आणि म्हणते की काय ग जानकी, अगं तू बाहेर का उभी आहेस, आतमध्ये ये ना. सुमित्रा तिच्या हाताला धरून तिला अगदी प्रेमाने आत बोलावते. जानकी आत येते आणि जानकी मात्र आता सुमित्राच्या पाया पडते. तेव्हा सुमित्रा तिला आशीर्वाद देऊन म्हणते की खरंच तुझे संस्कार अगदी छान आहेत ग जानकी, पहिल्या भेटीत तर तुम्हाला देवीच्या पाया पडून दिलं नाही आणि आता मात्र स्वतः तू माझ्या पाया पडतेस. तेव्हा आता हे ऐकून जानकी म्हणते की काकू आहो खरंच सॉरी. आणि त्या दिवशी मात्र ऋषिकेश अगदी रांग म्हणून आत जात होता आणि कुणालाही दर्शन होत नव्हते म्हणून मी खूप रागावले होते.
आणि प्लीज हे मनातून काढून टाका. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मस्करी केली तुझी. तेव्हा मात्र आता सुमित्रा पाणी वगैरे देते आणि जानकीला म्हणते की अगं जे झाले ते झाले, पण आता मात्र यापुढे आपण विचार करायला हवा. त्यावर तर जानकी विचारते की म्हणजे काय. तर सुमित्रा म्हणते की सांगते, सगळं काही सांगते. अगोदर अगं विचारपूस तर करून दे. सांग बरं तू कुठली आहे आणि घरी तुझ्या कोण कोण असतं बरं. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आता चाळीतील प्रत्येक माणसांना काहीतरी अगदी त्याने पार्टी म्हणून खायला आणून दिलेलं असतं आणि प्रत्येकाला तो देत असतो. आणि तेवढ्यात सारंग आणि सौमित्र अगदी धावतच दादा दादा करत तो पुरणपोळ्याचा डब्बा तिथे घेऊन येतात. तेव्हा आता दोघे धावतच येतात. ऋषिकेश त्यांच्याजवळ येऊन आता विचारतो की तुम्ही दोघं इथे काय करतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे काय करतात म्हणजे जे अगदी झालेलं आहे आणि जे ते चालू आहे तर त्याचं सेलिब्रेशन करावं असं वाटतं, म्हणून आम्ही येथे धावत आलो. आता मात्र ऋषिकेश म्हणतो की तुमच्याशिवाय आम्ही हे सेलिब्रेशन कसं सेलिब्रेट करणार आहोत. तर सौमित्र म्हणतो की अरे तुझ्याशिवाय सुद्धा आम्ही कसं, आणि बघ तुझ्यासाठी एक आता छान सरप्राईज घेऊन आलेला आहोत. आईच्या हातची पुरणपोळी म्हणून तो डब्बा दाखवतो. आता आईच्या हातची पुरणपोळी म्हटल्यानंतर ऋषिकेश खूपच खुश होतो. त्यानंतर ऋषिकेश अगदी खुश म्हणतो की अरे सगळ्यांसाठी मी समोसे आणलेले आहेत आणि थोडंसं गोडाधोडाचं पण. तेव्हा आता दोघेही खुश होतात आणि हे बघ सगळेजण मगाशी घरी आले होते आणि म्हणाले होते की पार्टी हवी आहेत म्हणून दिली छोटीशी ही ट्रिक. तेव्हा आता सारंग म्हणतो की बरं झालं दादा, बरं झालं तू यांना ट्रिक दिलेली आहेस आणि यांना जशी दिली ना तशी आता छोटीशी जी काही ट्रिक आहे तर ती वहिनीला सुद्धा देऊन टाक. तेव्हा आता सारंग हा असे म्हटल्यानंतर ऋषिकेश त्याच्याकडे बघतो आणि विचारतो की काय वहिनी, वहिनी कोण. सौमित्र म्हणतो की हो वहिनी, म्हणून दोघेही आता ऋषिकेशला चिडवतात. ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात तुम्ही हे सर्व. सारंग हसतो. सारंग म्हणतो की बघ कसा अडकला वहिनी म्हटल्यानंतर. तेव्हा आता सारंग लगेच सौमित्रला म्हणतो की सांग लवकर, दादाला सांगून टाक. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे हे बघ आज मात्र आईने जानकी ताईला घरी बोलावलेलं आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की काय म्हणतोस. तेव्हा लगेच आता ऋषिकेशला खूप घाई होते ऐकण्यासाठी. सारंग म्हणतो की अरे जरा धीर धर. सौमित्र म्हणतो की हे बघ अरे आज मात्र आई ही जानकी ताईशी बोलणार आहे, त्यामुळे दादा तू वेळ वाया घालू नकोस. जे काही तुझ्या मनात आहे ना तू जानकी ताईशी अगदी एकदा बोलून घे. तुझ्या मनात जे काही आहे ते लवकरात लवकर जानकी ताईला सांगून टाक. तेव्हा लगेच आता ऋषिकेश हसतो. ऋषिकेश म्हणतो अरे माझ्या मनात काय असणार. तेव्हा सारंग आणि सौमित्र त्याची चिडवतात आणि म्हणतात की अरे तुझ्या मनात नक्की काय आहे हे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आणि सारंग म्हणतो की अरे तुझ्या चेहऱ्यावर तर नाही पण तुमच्या दोघांच्या डोळ्यात सुद्धा आम्हाला ते दिसते बरं का, नक्की तुमच्या मनात काय आहे ते. ऋषिकेशला खूप हसायला येतं आणि ऋषिकेश त्यांना म्हणतो की तुमच्या दोघांचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा अरे कसला गैरसमज आणि कसला काय. एक मुलगी मात्र आता त्या मुलाला तेव्हाच मिठी मारते की तिच्या मनात काहीतरी असते, तेव्हाच आता ती मिठी मारू शकते आणि काही फिलिंग सुद्धा तिच्या मनामध्ये असतात, म्हणूनच तिने सगळ्यांच्या समोर तुला मिठी मारली. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे नुसती मिठी नाही मारली. सारंग आता अगदी लाजत म्हणजे जो काही किस घेतलेला आहे ते सांगायला खूप लाजत असतो आणि हसत असतो. आणि आता सारंग म्हणतो की अरे म्हणून म्हणतो की जानकी वहिनीला मात्र तू नक्की आवडतो. आणि दादा तू मला सांग बरं तुला सुद्धा जानकी वहिनी आवडते ना. आता जे काही चाळीतले लोक आहेत ते समोसे खात मात्र यांचं बोलणं ऐकत असतात आणि सगळेजण आता उठून उभं राहून बघत असतात. तेवढ्यात आता ऋषिकेश त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय काय चाललं तुमचं, तुम्ही इकडे लक्ष देऊ नका, आमची मस्करी सुरू आहे, तुम्ही खाऊन घ्या बरं. आणि आता मात्र ऋषिकेश हा त्या सारंग आणि ऋषिकेश सौमित्र या दोघांना म्हणतो तुम्ही म्हणतात तसं काही नाही, तुमच्या मनात काहीतरी वेगळे आलेले आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे ते सगळं काही आम्हाला ओळखतं. आता सारंग म्हणतो की हो ना, तुझ्या मनात जे काही प्रेमाचे लाडू फुटायला लागलेत ना ते आम्हाला समजले. त्यावर आता ऋषिकेश विचारात पडतो आणि हसत असतो. तेवढ्यात मात्र आता सौमित्र त्याला सांगतो की हे बघ अरे जानकी ताईला जे काही तुझ्या मनात आहे ना ते सगळं काही अगदी वेळ आणि जानकी ताई निघून जाण्याच्या अगोदर तिला सांग. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जर मी तिला असं अचानक विचारलं तर मात्र आमची मैत्री तुटणार तर नाही ना. तेव्हा सारंग म्हणतो की अरे मैत्री कशाला तुटेल, अरे उलट तुमचे योग आणि मन जुळलेलं आहे, त्यामुळे आता मात्र वेळ वाया घालू नको, थांबू नकोस, लगेच विचार लगेच. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी आजच विचारतो. आता लगेच सारंग म्हणतो की शाब्बास. तर सौमित्र म्हणतो की चांगल्या कामाला मात्र वेळ वाया घालू नकोस आणि पुरणपोळ्याचा डब्बा मात्र त्याच्या हातात देतो आणि दोघेही आता खुश होत त्याला ऑल द बेस्ट करतात. इकडे सुमित्राने जानकीला विचारलेलं असतं की तुझ्या घरी कोण कोण असतं. तेव्हा आता जानकी म्हणते की मला कोणीच नाही, मी अनाथ आहे, मी मधुभाऊंच्या आश्रमात वाढले, मधुभाऊंनीच मला लहानचं मोठं केलं, शिकवलं, घडवलं. आश्रमातील सगळे काही आहे ना जे नातेवाईक तेच माझे नातेवाईक आहेत आणि आश्रम हेच माझं घर आहे. तर तेव्हा आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की अच्छा म्हणजे अशी भानगड आहे. तर
तेव्हा आता जानकीने असं विचारल्यानंतर सुमित्रा म्हणते की अगं तू कसं वागते याचा अंदाजच आम्हाला येत नव्हता ना, म्हणून मी तुला हे सर्व विचारले. हे बघ तू अनाथ आहे आणि तुझ्या आयुष्यात तसं दुसरं कोणीच नाही, म्हणून तुला चांगलं हे घर हवं होतं, चांगला नवरा हवा होता आणि पैशावाला सासर हवं होतं, हो की नाही. तेव्हा आता जानकी विचारते की काकू तुम्ही नक्की काय म्हणतात, खरंच मला नाही कळत. बरं तर सुमित्रा म्हणते की अगं सगळं कळत असून सुद्धा काहीच कळत नाही असं का म्हणतेस. तेव्हा आता सुमित्रा मध्यम आडवते आता जानकीला बोलत असते. तेव्हा आता पुढे सुमित्रा म्हणते की अगं हे बघ तुला मात्र माझ्या मुलाला घोळात घ्यावा यावं, सगळी संपत्ती काही हडप करण्यात यावी, म्हणून तू माझ्या ऋषिकेशला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस, हो की नाही. आता जानकी लगेच रागाने म्हणते की अहो तुम्ही काही कसं बोलतात, असं माझ्या मनामध्ये काही नाही. त्यावर तर सुमित्रा म्हणते काही चुकीचं बोलले का. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा आता सगळ्यांनी ग्राउंड समोर जानकीने ऋषिकेशचा केस घेतलेला आहे हे क्षण आठवतात आणि जानकीला सुद्धा ते क्षण आठवतात. म्हणजे यांनी त्यांच्यामुळेच आता हे गैरसमज करून घेतलेला आहे हे जानकीच्या लक्षात येते. जानकी आता पाहतच असते, तिला वाईट सुद्धा खूप वाटतं. सुमित्रा आता पुढे म्हणते, सुमित्रा तिला म्हणत असते की अगं अनाथ म्हणून वाढताना तुझ्या आयुष्याकडून काहीतरी अपेक्षा तर असतीलच. आपल्याला मात्र भरपूर पैसे मिळावेत, श्रीमंत सासर मिळावं आणि ते प्लॅन करण्यासाठी मात्र तू आता हे सर्व काही केले आणि त्यात तू यशस्वी सुद्धा झाली, त्याचा मोबदला तुला मिळाला. जानकीला मात्र आता सुमित्राच्या या बोलण्याचा राग येत असतो. सुमित्रा नेमकं काय आणि कशाबद्दल बोलते जानकी बारीक लक्ष देऊन तिच्याकडे पाहत असते. जानकी तर सुमित्राकडे बघत विचारते की मोबदला, तर सुमित्रा म्हणते की हो मोबदला तोच देण्यासाठी मी तुला येथे बोलावलेलं आहे. तेव्हा आता सुमित्रा आज जाते. जानकीला तर सुमित्राचं हे वागणं पटत नसतं. सुमित्रा मात्र आता आतमधून चेक घेऊन येते आणि जानकीला म्हणते की हा चेक धर, तुला हवी तेवढी रक्कम तू या चेकवर टाक, मुलाच्या आयुष्यातून मात्र कायमची निघून जा. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. जानकी मात्र आता ते चेककडे अगदी धक्क्याने बघत असते. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सुमित्राला विचारते की म्हणजे तुमच्या मुलाच्या आयुष्यातून मी निघून जायचं यासाठी तुम्ही मला इथे बोलावलं का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो अगं त्यासाठी बोलावलं, माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार मी नाही करणार तर आणखीन कोण करणार. त्यावर तर सुमित्रा म्हणते की अगं तू कसला विचार करतेस, लिही ना चेकवर लिही एकदा, अगं तुझी भूक भागेल, पुढचं आयुष्य आहे ना ते तुझं गरिबीत नाही जाणार, एवढी जी काही रक्कम तुला लागत आहे तर ती रक्कम तू त्या चेकवर लिहू शकतेस आणि इथून तू कायमची निघून जाऊ शकतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा तुम्ही जे काही समजतात तसे काही नाही. तर आता जानकीचं हे बोलणं ऐकून सुमित्रा म्हणते की काय मी समजते म्हणजे तसं काही नाही, म्हणजे नक्की काय. तेव्हा सुमित्रा लगेच रागाने म्हणते की अगं सगळ्या गावासमोर आणि ऋषिकेशला मिठी मारताने तुला लाज नाही का वाटली. तेव्हा आता हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं. जानकी म्हणते की सॉरी काकू, कारण आम्ही गेम जिंकलो होतो त्याच्या आनंदात मी हे सर्व झाले आणि त्याबद्दल खरंच सॉरी. मुद्दाम हे सर्व काही केलेले नाही, कारण माझ्या मनात दुसरं काही नव्हतं. तुझ्या मनात हे असं असेल याचं काही आता इथे येत नाही. पण कसं आहे की तू आणत आहे त्यामुळे तुझ्या मान सन्मानाचा प्रश्न येतच नाही ग, आम्हाला मात्र आमच्या आबरूची काळजी घ्यावीच लागेल. त्यावर आता लगेच जानकी म्हणते की काकू काय बोलतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की झालं गेलं ते सगळं मी विसरून जायला तयार आहे, परंतु हे बघ माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा हेच माझं तुला सांगणं आहे आणि माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यातून तू कायमची गेलीच पाहिजे. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हो काकू ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना की मी तुमच्या ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमची निघून जावं, मात्र मी निघून जाईल. तुम्ही माझ्या आणि ऋषिकेशच्या नात्याबद्दल जो काही विचार करतात तो चुकीचा विचार आहे. आमच्यामध्ये तसं काहीच नाही, आम्ही एक चांगले मित्र आहोत आणि तुमची भीती सुद्धा चुकीची नाही आणि ऋषिकेश खरंच खूप चांगला आहे, त्याच्या प्रेमामध्ये कुठलीही मुलगी पडेल, परंतु आमच्यात मात्र तसे नाही. मी त्याला मदत करते कारण ऋषिकेशला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि तो धडपडतोय त्यासाठी आणि त्याला मात्र अगदी धडपडताना मी बघितलेलं आहे. हे धडपडताना मी त्याला पाहिलेलं आहे, तोच त्याच्या जीवाचा किती आटापिटा होता आणि मी त्याला बघितलेला आहे. आणि एवढंच नाही काकू, अहो स्वतःचा जीवाची पर्वा न करता त्याने माझा जीव वाचवताना मी त्याला बघितलेला आहे आणि अगदी त्याने माझी स्वतःच्या पेक्षा जास्त काळजी घेतलेली आहे. समाजाची पर्वा न करता तो माझ्यासाठी लढला, कुणाचीही भीती न ठेवता त्यांच्या विरोधात जाऊन. तेव्हा मी बेघर होते तेव्हा त्याने मला राहण्यासाठी माझ्या डोक्यावर छप्पर दिलं, कशाचाही विचार न करता त्याने मात्र मला त्याच्या घरामध्ये राहायला जागा दिली, म्हणून काकू मी त्याला मदत करते. आणि हे बघा काकू तुम्ही समजतात तसं आमच्यात काही नाही, त्यामुळे प्लीज विश्वास ठेवला आणि राहिला प्रश्न तर तुम्ही मला जो काही मोबदला देऊ केलेला आहे ना हा चेक, म्हणून जानकी तो चेक परत सुमित्राला दाखवते. आणि हे बघा पैशात जरी ताकद असेल परंतु पैशाला मात्र अजूनही तेवढी किंमत नाही काही प्रेम नाती आणि आपुलकी विकत घेऊ शकेल. आणि तो चेक मात्र ती सुमित्राच्या हातात परत देते आणि सुमित्राला म्हणते की हे बघा काकू तुम्ही मला फार विचित्र समजतात. तेव्हा आता सुमित्राला राग येत असतो. जानकी म्हणते की हे बघा तुम्ही कितीही मला विचित्र समजत असाल पण मी तशी मुलगी नाही.
त्यामुळे हा जो काही चेक आहे तर तो तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आणखी आपल्या डोळ्यातील पाणी पुसून आता सुमित्राकडे बघत आणि आता सुमित्राला म्हणते की हे बघा, काळजी करू नका काकू, मी ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमची निघून जाते. कारण मला माझ्यामुळे कोणत्याही कुटुंबामध्ये दुरावा नाही आणायचा. एका आई आणि मुलामध्ये कुठलाही अगदी दूर अंतर आलेलं मला नाही आवडणार. एका आई वडिलांची किंमत काय असते हे माझ्यासारख्या एका अनाथ मुलीला जास्त माहिती आहे. आणि हे बघा काकू, मी अनाथ आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे मात्र आता अनाथ मुलांना जगामध्ये मान सन्मान नसतो, किंमत नसते. तो मान सन्मान आणि किंमत मिळवण्याची धमक मात्र माझ्याकडे आहे. जानकीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती आता सुमित्राला हे उत्तर देत असते. आणि तो मान मात्र मी नक्की मिळवणार, ती किंमत सुद्धा मी नक्की मिळवणार. आता जानकी लगेच हात जोडते आणि म्हणते की एक विनंती आहे काकू, तुम्हाला जमलं तर माझ्यासारख्या अनाथ मुलांकडे अगदी माणुसकी म्हणून बघण्याचा एकदा प्रयत्न करा. आता सुमित्रा बघूनच असते, काही उत्तर देत नसते. हे बघा, जो काही मला म्हणजे तुम्हाला माझ्यामुळे त्रास झालेला आहे त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा सॉरी. जानकी आपली बॅग वगैरे घेते आणि येते असं म्हणून इथून निघून जाते. तर सुमित्रा आता तो चेक घेते आणि रागाने त्या चेककडे बघत असते. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र ऋषिकेश जेव्हा घरी येतो तर दरवाजाला कुलूप असतं. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की कुठे आहे जानकी, म्हणून तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यात प्रधान काकू येतात. प्रधान काकू म्हणतात की अरे, जानकीला फोन करतोस का, काही उपयोग नाही, आता ती कायमची इथून निघून गेलेली आहे. सौमित्र तेथे येतो आणि म्हणतो की जानकीताई स्वतःहून नाही गेली, तिला जबरदस्ती जायला सांगितलं. ऋषिकेश विचारतो की कोणी, तर सारंग म्हणतो की आईने. त्यानंतर आता इकडे मकरंद मायाला म्हणतो की आता मात्र मी तिला भेटणार आणि काही आडेवेडे न घेता माझ्या मनातील सगळं काही तिला सांगणार. तेव्हा आता माया म्हणते जानकी कुठे गेली हे ऋषिकेशला सुद्धा माहिती नाही, मग तुला कसं माहिती असणार. तेव्हा मात्र आता जानकी कुठे आहे हे मात्र मकरंद म्हणतो की मला माहिती आहे. म्हणून जानकी आता परत आश्रमात येते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.